नमस्कार. थंडी स्पेशल आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत थंडीमध्ये खायलाच पाहिजे. सर्व साहित्य आपण एकाच वाटीच्या मापाने मोजून घेणार आहोत. प्रत्येक साहित्याचं माप बनवताना मी सांगणारच आहे. गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे. कढई हलकीशी गरम झाली की 1 टेबलस्पून खसखस अगदी थोडंसं मिनिटभर परतून घेऊ. खसखसचा थोडा कलर बदलला की एका प्लेटमध्ये काढून घेऊ. चमचा तूप घेतलेला आहे. 20-25 काजू आणि 20-25 बदाम घेतले आहे. त्याच्याशी बारीक बारीक तुकडे करून घेतले. 2 मिनिट मंद गॅसवरती भाजून घेऊ. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत 2 ते 3 मिनिट परतून घेऊ. ड्रायफ्रूट्स भाजताना कढई जाडबुडाचीच घ्यायची. कुठलेही ड्रायफ्रूट्स भाजताना मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं, म्हणजे करपत नाही. आता आपण बदाम आणि काजू एका प्लेटमध्ये काढून घेऊ. परत मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. 10 ते 12 पिस्ता घेतलेला आहे, त्याचे बारीक काप केले. 3 अंजीर घेतले आहे, त्याला पण बारीक कापून घेतले. 10 ते 12 अक्रोड घेतलेला आहे, हातानेच असं बारीक तोडून घेतलं आहे. 2 मोठे टेबलस्पून किशमिश घेतलेला आहे. सर्व ड्रायफ्रूट्स आपण एकदम मंद गॅसवरती कलर बदलेपर्यंत 2 ते 3 मिनिट परतून घेऊ. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ भाजलेले सर्व ड्रायफ्रूट्स. त्याच कढईमध्ये 1.5 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. 1 वाटी खारीक पावडर घेतलेला आहे. खारीक पावडर भाजायला काहीही वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटात भाजून होते. हलकासा कलर बदलला की आपण खारीक पावडर एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याच कढईला स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून तूप टाकलं. 1 वाटी पातळ कापलेले खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. खोबऱ्याला तुपामध्ये भाजत असल्यामुळे लवकर खोबरं भाजले जाते. जर तुम्ही खोबऱ्याचं कीस घेत असाल तर तूप न टाकताच भाजून घ्या. आता एका प्लेटमध्ये खोबरं काढून घेऊया. परत मी 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं गरम झाल्यावरतीच आपल्याला डिंक तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. मी डिंक 50 ग्रॅम घेतलेला आहे. डिंक आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे. डिंक मंद गॅसवरती भाजल्यामुळे डिंक आतपर्यंत शिजतो. डिंक शिजला हे कसं ओळखायचं? असा टम्म फुलला की आपण ओळखून घ्यायचं की डिंक छान आतपर्यंत शिजलेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये डिंक काढून घेऊ. परत त्याच तुपामध्ये 1 टेबलस्पून तूप टाकून बाकीचं डिंक ह्याच पद्धतीने भाजून घेऊ. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. वजनी म्हणाल तर 200 ग्राम आहे. पिठाला मंद आचेवरती 2 ते 3 मिनिट भाजून घेऊ. जे पिठाचा कच्चेपणा निघून जातो. 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये पीठ भाजत असताना पिठाला सतत ढवळत राहायचं, नाहीतर पिठाच्या गुठळ्या तयार होतात. आता तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाचा कलर बदललेला आहे. परत मी 2 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. लाडवासाठी पीठ भाजत असताना पीठ सतत फिरवत राहायचं, म्हणजे लाडू छान असे खमंग होतात. लाडू बनवासाठी पीठ ह्या पद्धतीने भाजून घ्यायचं. मला एकूण 8 टेबलस्पून तूप लागलं, तुम्हाला कमी अधिक लागू शकते. पीठ भाजायला मला जवळजवळ 10 ते 12 मिनटं लागले. लाडू बनवण्यासाठी मंद गॅसवरती ह्याच पद्धतीने पीठ भाजून घ्यायचं, म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात आणि खायला पण खूप छान लागते. आता आपण हे पीठ एकदम परफेक्ट भाजून झालेलं आहे. एका प्लेटमध्ये सर्व ड्रायफ्रूट्स भाजून ठेवलेले होते. त्याच प्लेटमध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया. पीठ थंड होईपर्यंत आपण आता बाकीचे ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. सर्वात आधी आपण खोबरं बारीक करून घेतलेलं आहे या पद्धतीने. आता त्याच प्लेटमध्ये बारीक केलेलं खोबरं टाकून घेऊ. आता आपल्याला मिक्सरमध्ये डिंक आणि खसखस बारीक करून घ्यायचं आहे. आपल्याला डिंक आणि खसखस जास्त बारीकही नाही आणि जास्त ठोकळंही नाही करून घ्यायचं आहे. डिंक आणि खसखस बारीक केलेले त्याच प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. आता आपल्याला ड्रायफ्रूट्स पूर्ण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त ठोकळंही नाही. बंद चालू करून ह्या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण सर्व ड्रायफ्रूट्स बारीक केलेले प्लेटमध्ये काढून घेऊ. ड्रायफ्रूट जर असं ठोकळ वाटून घेतलं की लाडू खाताना जे दाताखाली ड्रायफ्रूट्स लागतात तर खूप छान लागतं. 1 टेबलस्पून सुंठ पावडर घ्यायचं. आता सर्व मिश्रण थोडंसं गरमच आहे, तर आपण चमच्याने मिक्स करून घेऊया.
आता आपलं मिश्रण हे कोमट आहे, थोडंसं हाताने पूर्ण एकत्र मिक्स करून घेऊया, म्हणजे लाडू बनवायला सोपं जाते। मिश्रणाला दोन्ही हाताने छान असं चोळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, म्हणजे लाडू खूप छान बनतात या पद्धतीने। आता आपल्याला कढईमध्ये 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आता आपण गुळाचा पाक करून घेऊया। गुळाचा पाक बनवण्यासाठी आपल्याला गूळ असं चिरून घेतलं की गुळाचा पाक लवकर तयार होते। आपल्याला पाक लवकर पातळ होण्यासाठी 1 ते 1.5 टीस्पून पाणी घालून घेतलेलं आहे। याने काय होते की पाक लवकर पातळ होते आणि लाडू बनवायला सोपं जाते। तर त्यासाठी आपण थोडंसं पाणी घालून ह्या पद्धतीने पातळ करून घेऊया। आता आपल्याला पाकामध्ये 2 टीस्पून तूप घालून घ्यायचं आहे। तूप घातल्याने लाडवाला छान अशी चमक येते आणि अगदी 2 मिनिट फिरवून आता आपण हे पाक आपलं ह्या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे। तर आता थोडं फेस आलेला आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि हा पाक आपण मिश्रणावर ओतून घेऊया। ह्या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचा आहे पाक। मिश्रणावरती गरम गरम पाक ओतून घेऊ आणि छान असं चमच्याने फिरवून घेऊया, कारण पाक गरम आहे खूप, तर त्याला असं पळीच्या साहाय्यानेच मिक्स करावं लागेल। थोडं हाताला सोसवेल इथपर्यंत झालं की आपण हाताने छान असं मिक्स करून घेऊ। खूप थंड पण नाही करून घ्यायचं, नाहीतर लाडू बनणार नाही आपले। मिश्रण थोडं कोमट असतानाच पटापट मिश्रण मिक्स करून आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये लाडू पटापट वळून घ्यावं लागेल। मी मीडियम आकाराचे लाडू वळवून घेतले। आपण गुळामध्ये तूप टाकल्यामुळे लाडवाला खूप छान अशी चमक आली। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही लाडू बनवू शकता। तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने लाडू बनवून बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। माझे एवढ्या मिश्रणामध्ये 25 लाडू बनून तयार झाले। खूप सुंदर असे आपले लाडू झाले। मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते। खूप सुंदर आणि असे खुसखुशीत लाडू आपले तयार झाले।